टॉक टाईममध्ये मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। एक अवघड जागेचं दुखणं असं ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे मूळव्याध। त्यामुळे थोडासा संकोच मनामध्ये असतो, सांगता येत नाही पटकन, पण सहनही होत नाही अशी परिस्थिती खरं तर या मूळव्याधीबद्दल असते। पण आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, डॉक्टरांकडनं त्याविषयी मार्गदर्शन सुद्धा घेणार आहोत। नवीन आधुनिक उपचार पद्धती यामध्ये काय काय आहेत हेही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीला आपण डॉक्टरांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, टॉक टाइम या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। डॉक्टर सुनील उगिले आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी आयुर्वेद कॉलेज नाशिक इथून BAMS पूर्ण केलेला आहे। पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज वरळी इथून मुंबई इथून त्यांनी गुदविकार म्हणजेच मूळव्याध, बगंदर इत्यादीचं विशेष प्रशिक्षण 1999 साली घेतलेलं आहे। आजपर्यंत 99 सालापासून आजपर्यंत त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त रुग्णांना तपासलेलं आहे। 10,000पेक्षा जास्त रुग्णांवरती यशस्वी उपचार सुद्धा त्यांनी केलेले आहेत। आणि म्हटलं तसं की मूळव्याध म्हणजे आधीच पटकन सांगता येत नाही, संकोच वाटतो, तर लोकांमध्ये संकोच त्यांचा कमी व्हावा, जनजागृती व्हावी यासाठी ते खूप प्रयत्न करतात। समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांपर्यंत म्हणजे अगदी पोलीस असतील, शिक्षक असतील किंवा रिक्षा चालक असतील, ह्या सगळ्यांपर्यंत त्यांना कळावं नक्की हे दुखणं काय आहे, त्याच्यावरती उपचार काय आहेत, यासाठी ते विविध शिबिरं सुद्धा आयोजित करत असतात। त्यांच्यासाठी मार्गदर्शनही ते करत असतात। भारतात खास करून पुण्यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये एक नवीन उपचार पद्धतीने उपचार केले जातात, त्याविषयी ती उपचार पद्धती त्यांनी इंट्रोड्यूस केली, ती म्हणजे बीम ही उपचार पद्धती आहे। आणि त्याचं प्रशिक्षण त्यांनी चीन इथे जाऊन त्यांनी घेतलेलं आहे। त्या उपचार पद्धतीने आतापर्यंत अनेक यशस्वी रीतीने उपचार रुग्णांवरती केलेले आहेत। आपण त्यांच्याचकडनं त्यामुळे जाणून घेऊया की नक्की उपचार पद्धती काय आहे आणि मूळव्याधीबद्दल त्यांच्याकडनं सगळंच आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर, सुरुवातीलाच आपण म्हटलं तसं की बीम ही एक नवीन उपचार पद्धती आहे, आधुनिक उपचार पद्धती आहे, तर काय सांगाल त्याविषयी की बीम म्हणजे नक्की काय आहे? बीम म्हणजे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पेडन्स ऑटो मेजरमेंट्स ही एक टेक्निक आहे। जसं मूळव्याधीच्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया आहे, लेझर आहे, IRC आहे, क्षारसूत्र आहे, इंजेक्शन आहे, रबर बँडिंग आहे, या पद्धतीमधलीच ही एक ट्रीटमेंट आहे। येस, बरं। पण तुम्ही आता म्हणालात तसं की खूप साऱ्या उपचार पद्धती आहेत, पण मग बीमच का? त्याची आवश्यकता काय? अगदी चांगला क्वेश्चन आहे हा, कारण एवढ्या पद्धतीच्या उपचार पद्धती आहे आपल्याकडे आहेत। समजा ऑपरेशन आहे, इंजेक्शन थेरपी आहे, लेझर आहे, IRC आहे किंवा क्षारसूत्र आहे किंवा रबर बँड आहे, ह्या प्रत्येक उपचार पद्धतीचे काही लिमिटेशन्स आहेत, तसे त्याचे काही फायदे पण आहेत। पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उपचार झाल्यानंतर पेशंटला रिकव्हरी पिरियड किंवा कोणत्याही पद्धतीने जरी उपचार केला तर वेदना ह्या कॉमनच असतात। त्याच्यानंतर पेशंटला उपचारानंतर कामावर परत येण्यासाठी जे काही गोष्टी असतात तो एक वेळ म्हणू आपण त्याला, तोही बऱ्यापैकी मोठा असतो। त्याच्यानंतर उपचाराच्या दरम्यान किंवा उपचार चालू असताना होणारा रक्तस्राव, ह्या सगळ्या गोष्टी कमी किंवा जास्त प्रत्येक ठिकाणी असतात। ॲज अ डॉक्टर मी गेले 15 ते 17 वर्षापासून काम करत असताना माझ्या लक्षात हे आलं की आपण उपचार करतोय, त्याच्यानंतर पेशंटला जो त्रास होतो 7 ते 8 दिवस, तर ह्याचं कुठंतरी शल्य जाणत होतं। मग हा त्रास कमी करण्यासाठी जो शोध घेत होतो आम्ही, त्या शोधामध्ये आम्हाला बीम ही उपचार पद्धती सापडली आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करून आज आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत। बरोबर आहे, पण मग बीम हे नक्की कसं काम करतं? म्हणजे बीम ही काय उपचार पद्धती आहे? आता समजा आपण जर बघितलं आधुनिक शास्त्रामध्ये ऑपरेशन्स आहे, ऑपरेशन्समध्ये काय केलं जातं, मांसल, कोंबाचा जो मांसल भाग असतो तो कापला जातो आणि टाके टाकले जातात। इंजेक्शन थेरपीमध्ये क्लोरेजिंग एजंट्स असतात, त्या कोंबाच्या मुळाशी सोडून त्याचा जे रक्तपुरवठा आहे तो बंद करून तो कोंब निर्जीव होऊन गळून पडतो किंवा कधी कधी पडत पण नाही। तसंच लेझरमध्ये काय असतं, विशिष्ट प्रकारची किरणं असतात, त्या किरणांच्या सहाय्याने तो मांसल भाग आपण जाळून टाकतो। तर क्षारसूत्रामध्ये त्या कोंबाच्या बुळाला बांधलं जातं। अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत। पण ह्या बीममध्ये काय आहे, तर बीम ही अशी कोणतंही झाड असेल असं समजा किंवा एक सजीव म्हणूया आपण, तो कधी निर्जीव होतो तर त्याच्यातलं जिवंतपणा, जीव गेला म्हणजे त्याचं अन्न काय असतं, पाणी असतं। ह्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये त्या मांसल भागातलं फक्त पाणी शोषून घेतलं जातं, तो भाग शुष्क होतो। शुष्क झाला की ऑटोमॅटिक गळून पडणार आहे। त्याला म्हणजे कुठेही कापायची गरज नाही, कुठेही टाक्याची गरज नाही, कुठेही रक्तस्राव नाही आणि जखम नाही। बरोबर आहे, म्हणजे जसं विना जखम, विना शस्त्रक्रिया आपण म्हणतो तसं। अजून काय वैशिष्ट्य काय सांगाल ह्याची तुम्ही? ह्या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे वेदना रहित आहे, काही मिनिटांमध्ये याचा उपचार होतो। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कोणत्या पद्धतीने जर उपचार केल्यानंतर पेशंटला जे 7 ते 8 दिवस ड्रेसिंग, मलमपट्टी, रक्तस्राव किंवा कामावर रुजू होण्यासाठी जो 8 ते 10 दिवसाचा वेळ लागतो, तर या उपचार पद्धतीमध्ये लागत नाही, कारण ह्याच्यामध्ये कुठेही काप नाहीये, कुठेही जखम नाहीये, कुठेही टाका नाहीये। बरोबर, त्याच्यामुळं हे ह्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे।
बरोबर आहे. पण मग शस्त्रक्रिया आपण करत नाही किंवा कुठेही टाका घालत नाही, Yes. तर मग होणाऱ्या वेदना तुम्ही म्हणताय तसं कमी होतात का? कसं काय? अगदी रक्तस्राव exactly. जो Yes, होतो yes. इतर Yes, yes. पद्धतींमध्ये. कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये गेलात तर वेदना ह्या कॉमन असतात. बरोबर. फक्त त्या कमी किंवा जास्त किंवा त्या मॅनेज होतात का होत नाहीत, बरोबर. हा फरक असतो. पण या उपचार पद्धतीमध्ये कुठेही काप नाहीये किंवा कुठेही आपण ओढून घेऊन बांधलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पिंटर स्पाझम म्हणतो आपण त्याला, तोही नसतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणात, कारण ह्याचं टेक्निक जे आहे त्या पेशींमधलं पाणी शोषून घेतलं जातं बरोबर. आणि त्या कोरड्याहून निर्जीवहून गळून पडतात. त्याच्यामध्ये कुठेही काप नाहीये, बरोबर. टाका नाहीये, त्याच्यामुळे वेदना हा प्रकारच नाहीये. होऊ शकत Yes. नाही. बरोबर. पण मग त्यासाठी पुन्हा जसं इतर उपचार पद्धतींमध्ये नंतर जे तुम्ही उल्लेख केलात की ड्रेसिंग करावं लागतं किंवा इतर काही करा, तर नंतर काही काळजी घ्यावी लागते, काही करावं? ह्याच्यामध्ये ह्याचं एक दुसरं असं वैशिष्ट्य आहे किंवा कुठलंही ऑपरेशन झाल्यानंतर जी जखम तयार होत असते ती ओपन वुंड असते. ओपन वुंड म्हणजे कशी असते, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या उघड्या असतात, त्याच्यामध्ये चेतनावाहिनी उघडी असते, मसल्स जे असतात किंवा स्पिंटर्स जे असतात किंवा त्याचा जो म्युकोझा लेअर असतो तो ओपन असतो, त्याच्यामधून त्यातून त्रास होत असतो, रक्तस्राव होत असतो, स्पर्श झाला तरी त्याला हालचाल झाली तरी वेदना होते. ह्याच्यामध्ये काय होतं, समजा आपण 3 ते 4 प्रकारचे मेनकापडे बॅग घेतले आणि त्याला गरम करून जर दाबलं तर काय होईल, त्याचं कोल्युजन तयार होईल, म्हणजे एक प्रकारची खिचडी तयार होते. तसं ह्या ट्रीटमेंटमध्ये त्या मशीनचं एक पिन्सर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या पिन्सरने आपण फक्त त्याच्या मुळाशी पकडतोय, मौसल भागाच्या. त्याच्यामध्ये काय काय करतं, शरीराचे जे एक इलेक्ट्रिकल इम्पेडन्स असतो तो काउंट केला जातो आणि मशीन त्याला काउंटर इम्पेडन्स पाठवून तो न्यूट्रलाइज केला जातो. म्हणजेच त्या पेशीमधलं पाणी शोषून घेऊन निर्जीव केलं जातं. त्याच्यामुळे हा प्रकार येत नाही इकडे. बरोबर. त्यामुळे Yes. वेदनाही वेदनाही नाही, आणि जखमही नंतरची नाही. ज्या मागून जी काळजी घ्यावी लागते, Yes, yes. ड्रेसिंग किंवा तेही तेही नाही. नाही. पण नंतर काही काळजी घ्यावी लागते पेशंटला? पेशंटला काळजी म्हणजे सर्वसाधारणपणे एक 8 ते 10 दिवस त्या पेशी व्यवस्थित होईपर्यंत काळजी घ्यावी लागते. बाकीच्या ह्याच्यामध्ये जसं आपण शस्त्रक्रियेनंतर पाण्यात बसा, ड्रेसिंग करा, अँटीबायोटिक्स घ्या, कारण आधुनिक शास्त्रामध्ये जे काही उपचार आहेत किंवा दुसरे जे आपण 7-8 उपचार पद्धती सांगितल्या त्याच्यामध्ये जखम असल्यामुळे जंतू संसर्गाची शक्यता असते. ह्याच्यामध्ये जखमच होत नाही, त्यामुळे गोळ्यांचाही फारसा संबंध येत नाही. बरोबर आहे. पण मात्र त्या जागेवरती, विशिष्ट जागेवरती, मोशनच्या जागेवरती काही परिणाम होतो नंतर? हा, बऱ्याचदा असं आढळून आलेलं की ह्या इतर उपचार पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी जखम करतो आणि टाके टाकून देतो, लक्षात. त्याच्यामुळे तो भाग संकोच होतो. बरोबर. आपण या ट्रीटमेंटमध्ये ना जखम आहे ना टाके, त्याच्यामुळे जागा संकोच होण्याचं बऱ्याचदा असं लक्षात आलंय की ऑपरेशन झालेलं आहे आणि नंतर संडासची जागा लहान झाली, मग बऱ्याच पेशंटला होऊ शकते, तर ती परत पेशंटला मोठी करावी लागते किंवा परत त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या ह्या प्रोसेसमध्ये जखम नाही, टाका नाही, त्याच्यामुळे जागा संडास लहान होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मग त्याच्या कंट्रोलवरती सुद्धा काही परिणाम? येस, एक्झॅक्टली. आपण ह्याच्याबद्दल मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने उदाहरण देईल की जसं आपण एखादा रस्ता आणि रस्त्यावर गतिरोधक आहे, आपल्याला गतिरोधक काढायचा असेल तर हे बीम मशीन अशा पद्धतीनं ते गतिरोधक काढतं की खालचा रस्ता चांगला राहिला पाहिजे आणि वरचा गतिरोधक निघून गेला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या कंट्रोल करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याला टचच होत नाही, त्याला इंजुरीच होत नाही, त्याला काही म्हणजे त्रासच होत नाही. त्याच्यामुळे संडासच्या कंट्रोलवरही काही परिणाम होत नाही. पण इतर उपचार पद्धती आणि या उपचार पद्धतीत एवढे फरक आहेत, पण मूळव्याध परत होण्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकदा हा उपचार केल्यानंतर पुन्हा होऊ शकतो? प्रत्येक आपल्या ह्युमन अनाटॉमीमध्ये पाईल्स होण्याची एक ठराविक जागा असतात. पाईल्स म्हणजे एनलार्ज व्हेन असतात. तर एनलार्ज व्हेन्स म्हणजे संडासची दिशा ही वरून खाली असते, बाहेरच्या बाजूने, आणि अशुद्ध रक्तवाहिन्या खालून वर जात असतात. त्याच्यामुळे आपण जो जोर लावतो त्या जोरामुळे त्या व्हेन्स एनलार्ज होऊन प्रोलॅप्स होऊन पाईल्स डेव्हलप होतो. हे मुख्य कारण आहे. आपण कोणत्याही पद्धतीने जरी ट्रीटमेंट केली तरी त्याचं मुख्य कारण काय आहे तर संडासला लागलेला जोर. हा जर जोर बाजूला काढला तर आजार परत होण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. म्हणजेच जोर बाजूला काढायचं म्हणजे तुमचा संडास साफ पाहिजे किंवा तुमचं पचन व्यवस्थित पाहिजे. पचन व्यवस्थित होण्यासाठी तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे. मी असं सांगेल की तुम्हाला काय खावा किंवा काय खाऊ नका ह्याच्यापेक्षा तुम्हाला पचेल ते खा, आणि अशा पद्धतीनं जर व्यवस्थित आपलं शेड्यूलाइज केलं तर परत होण्याचे चान्सेसच नाही आहेत. बरोबर आहे. आणि मग एकूण हे उपचार कसे होतात? म्हणजे या उपचाराला वेळ किती लागतो किंवा काय त्याच्यासाठी? हे उपचार साधारणतः काही तासाचे आहेत. अच्छा. याला ऍडमिशनची गरज नाही आहे. सकाळी पेशंट आला तर 5-6 तासामध्ये उपचार घेऊन घरी जाऊ शकतो. एखादा 24 तास आराम केला तरी 24 तासानंतर कामाला लागू शकतो.
बरोबर आहे. पण म्हणजे मग घरी गेल्यानंतरही काही विश्रांती किंवा काही काळजीची गरज काही नाही? विशेष काळजीची गरज नाही. म्हणजे कामाला लगेच कामाला लागता येऊ येस येस शकतं त्याला. 24 तासानंतर पेशंट त्याची स्वतःची कामं करू शकतो. बरोबर आहे. मग इतर उपचार पद्धतींकडे आपण जरा थोडंसं परत वळूया किंवा Yes. आधी मूळव्याधीकडे आपण परत Yes. वळूया थोडंसं, की मूळव्याध मुळात कशामुळे होते असं तुम्ही सांगाल? म्हणजे काय त्रास? मूळव्याधीच्या कारणांमध्ये आहार विहार आणि ह्या 2 प्रकारची कारणं सांगूया. आहारामध्ये तेलकट तुपकट मसाल्याचं मांसाहार जागरण उपवास ह्याचं अति प्रमाणात सेवन करणे. अति हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. विहारामध्ये जागरण आलंय प्रवास आलेला आहे ओबडधबड सीटवर बसून राहिलेला आहे त्याच्यानंतर मानसिक ताण तणाव टेन्शन लाईफ हा आजार म्हणजे आजच्या Lifestyle चा? आधुनिक जीवनशैलीचा आजार लाईफस्टाईल डिसीज आहे. बरोबर आहे. म्हणजे नवीन जीवनशैली आधुनिक जी आहे त्याच्यामुळे जे अनेक आजार जडतात त्याच्यात एक मूळव्याधीला आपण धरू शकतो. 100%. बरोबर आहे. मग इतर ह्याच्यावरती काळजी काय घ्यावी म्हणजे न व्हावं याच्यासाठी? काळजीमध्ये तसंच आहार व्यवस्थित घेणे म्हणजे हिरव्या पालेभाज्या दूध तूप ताक काकडी मुळा टोमॅटो म्हणजे पचायला हलका आहार पाण्याचं प्रमाण भरपूर योग्य प्रमाणात नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे हेच उपचार आहे. हेच उपचार आहेत. पण मूळव्याधीचे मग काही प्रकार असतात? येस मूळव्याधीचे 2-3 बाहेरचे मूळव्याध आतले मूळव्याध असे 2 प्रकार असतात. आतल्या मूळव्याधीचे परत त्याच्या स्टेजेसनुसार किंवा त्याच्या वाढीनुसार पहिली स्टेज दुसरी स्टेज तिसरी स्टेज चौथी स्टेज असे वेगवेगळ्या स्टेजेस असतात. बरोबर. नक्कीच याविषयी अजून बोलत राहूया. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये इथे घेणार आहोत आपण एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर टॉक टाईममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण बोलतोय मूळव्याधीबद्दल, त्याच्यावरती ज्या आधुनिक नवीन उपचार पद्धती आहे त्याविषयी बोलतोय. डॉक्टर सुनील उगिले आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि डॉक्टर आत्ता आपण प्रकारांबद्दल बोलत होतो, तर जसं मूळव्याध आहे तसं इतरही अनेक आजार ऐकायला मिळतात त्याच जागेवरचे, की फिशर असेल किंवा फिस्टुला. तर फिशरबद्दल वगैरे आम्हाला माहिती आहे? फिशर सर्वसाधारणपणे आपल्याकडे असं लक्षात आलं की पेशंटला संडासला आग उठत असेल रक्त पडत असेल संडास साफ होत नसेल त्या जागी काही झालं म्हटलं की मूळव्याध झालं. बरोबर. पण असं नसतं. तर त्याचं योग्य निदान व्हायला पाहिजे. योग्य निदान म्हणजे त्याची PR एक्झामिनेशन व्हायला पाहिजे. PR एक्झामिनेशन म्हणजे त्या ठिकाणी ज्या पेशी असतात स्पिंटर्स म्हणतो त्याचा टोन बघायला पाहिजे. फिशरमध्ये काय झालेलं असतं तर पेशंटला संडास कडक झाल्यामुळं तो संडास त्या ठिकाणी अडकला जातो. अडकला गेल्यामुळं पेशंट जोर लावतो. जोर लावल्यामुळे स्पिंटर जे असते ते ताणले जातात आणि त्याला क्रॅक जातो. तो क्रॅक म्हणजे फिशर आहे. आणि ह्या पेशंटचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या पेशंटला वेदना खूप असतात. बरोबर. संडासला वारंवार जावं लागतं. त्याचं कारण काय पोटातून संडास निघतोय शेवटच्या भागात येऊन थांबतोय. तिथं थांबल्यानंतर पेशंट जोर लावतो. जोर लावल्यामुळे संडास बाहेर येतो पण स्पिंटर ताण पडल्यामुळे किंवा त्याच्यावर टेअर गेल्यामुळे किंवा फाटल्यामुळं तिथं वेदना होतात. त्यामुळे पेशंट संडासची जागा आवळून घेतो. संडासची जागा आवळून घेतल्यामुळे काय होतं अर्ध संडास खाली जातो अर्ध संडास वर जातो आणि त्यावेळेपुरतं असं वाटतं पेशंटला की आपली झालेली आहे संडास. पण त्याच जागेवर उठून उभा राहिला जेवण केलं पाणी पिलं वरून दाब पडला की असं वाटतं जायला पाहिजे. परत गेल्यानंतर परत. त्याच्यामुळं अशा केसेसमध्ये जे फिशरचे पेशंट असतात त्या पेशंटमध्ये वेदना खूप असतात त्याच्यासोबत ब्लिडिंग पण असते. पाईल्सच्या पेशंटमध्ये वेदना पण असतात ब्लिडिंग पण असते. पण ब्लिडिंग कोणत्या पद्धतीची आहे त्या ब्लिडिंगच्या प्रकारानुसार म्हणजे कशा थेंब थेंब पडतंय रक्त पडतंय संडासला लागून जातंय धार लागते चिळकांडे लागते संडासला चिटकून जाते ह्याच्याहून पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे करू शकतो. पण फिशरमध्ये वेदना खूप असह्य असतात संडासला वारंवार जावं लागतं आणि त्याच्यामुळे 2दा-3दा संडासला जाऊन पण संडास साफ न झाल्यामुळे जो पोटात बाकी राहतो त्याच्यामुळे परत अपचनाचे त्रास होतात. त्याच्यामुळे परत कडक संडास होतो. कडक संडास झाले की परत तो बाहेर काढताना म्हणजे चक्र आहे दुष्टचक्र ज्याला आपण म्हणतो तसं. पण म्हणजे थोडक्यात काय तर जे कोणी रुग्ण आहेत त्यांनी स्वतः त्या लक्षणांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे का? लक्षणांकडे तर लक्ष देणं गरजेचं आहे आणि स्वतः काही स्वतःचे उपचार करायला नको आहेत. आपले जे फॅमिली डॉक्टर्स असतात ज्यांच्याशी आपला नेहमीचा संबंध असतो रेग्युलर संबंध असतात त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. डिस्कशन करून त्यांचे लक्षणं सांगायला पाहिजेत. बरेचसे पेशंट्स हे संडासला त्रास साफ होत नाही जा मेडिकलमध्ये घे औषधं रक्त पडतंय चुपचाप जाऊन कुठंतरी सांग. लोक या आजाराबद्दल एवढे गैरसमज आहेत त्याच्यामुळे एक्सपोज होत नाही स्वतःहून पुढे येत नाहीत. आमच्या पण लक्षात येतं डॉक्टर मूळव्याध संकोच वाटतो सांगायला. म्हणजे पेशंट डायग्नोसिस घेऊन येतात जे काम आमचं आहे.
म्हणजे पेशंटनी तक्रारी सांगाव्या आणि आम्ही डायग्नोसिस करावं. पण पेशंट म्हणतात मला मूळव्याध झाला, कारण त्यांनी कुठंतरी वाचलेलं आहे ह्या 4 गोष्टी झाल्या म्हणजे मूळव्याध झाला, असं नाही आहे. बरोबर आहे. तिथं वेगवेगळे आजार असू शकतात, ते डॉक्टरांना दाखवूनच घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. पण हे सांगितलं जात नाही, त्यामुळे संकोच असतो मनात, त्यामुळे सांगितलं जात नाही. पण मग सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा प्रचंड काहीतरी एक घडलेलं असतं, काहीतरी वेदना वाढलेल्या असतात, कदाचित रक्त तुम्ही म्हणता तसं पडायला सुरुवात झाली असते, काहीतरी वेगळं होत असतं. तर ह्याच्या अलीकडेच म्हणजे खरं तर काही ह्या स्टेज मधनं ते पुढे गेलेले असतात. तर नक्की त्या स्टेज प्रमाणे काही उपचारांमध्ये तुम्ही काय सांगाल की जितक्या लवकर सांगू तितका फायदा होईल का? पाईल्सचे आपण 1, 2, 3, 4 प्रकार केलेले आहेत. जसं फर्स्ट आणि सेकंड डिग्री, ह्या 2 डिग्रीमध्ये अगदी आपले आयुर्वेदिक औषधं, योग्य आहार, योग्य व्यायाम किंवा डोकं शांत ठेवणे ह्याच्यानीच आराम पडतो. मग अशा ठिकाणी काय होतं, जे भोंदू लोक आहेत ते काहीतरी पुढे बांधून देतात, केळामध्ये औषध देतात, विड्यामध्ये औषध देतात, त्याच्यामुळे ते पेशंटला बरं वाटतं. मग पेशंट सांगत फिरतो की मला ह्या विड्यातल्या केळ्यातल्या औषध आणि आराम, असं नसतं. त्याच्यासोबत त्या लोकांनी 4 गोष्टी खाऊन सांगितलेल्या असतात. त्याच्यामुळे डायजेशन म्हणजे पचन सुधारतं, त्याच्यामुळे संडास साफ व्हायला लागलं की आराम पडतो. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डिग्रीमध्ये आहार नियोजन हे खूप महत्वाचं आहे. ह्या प्रत्येक म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थला प्रत्येकालाच शस्त्रक्रिया लागत नाही, प्रत्येकालाच इंजेक्शन लागत नाही, प्रत्येकालाच बीम लागत नाही. कदाचित त्याचीच भीती मनामध्ये असते प्रत्येक वेळेला की आपल्याला कदाचित डॉक्टर डायरेक्ट पेशंटच्या मनामध्ये मूळव्याध म्हणजे वेदना, आणि आपण कोणत्याही पद्धतीने ऑपरेशन केलं तर वेदना आहेतच. म्हणजे या क्षारसूत्राने करा, लेझरने करा, इंजेक्शनने करा किंवा आधुनिक शास्त्राच्या शस्त्रक्रियेने करा, वेदना आहेत, रक्तस्राव आहे, आणि एवढं सगळं होऊन पण आपल्याला आजार परत होणार हे खूप फिक्स आहे. बरोबर आहे. हे कुठंतरी निघालं पाहिजे, असं नसतं. बरोबर आहे. आजाराच्या स्टेजनुसार वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात, त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे वेगवेगळे रिझल्ट्स असतात. बरोबर आहे. पण ह्या सगळ्यावरती आम्ही नवीन बीम आणलेलं आहे, काही काळजी करायचं कारण नाहीये. बरोबर आहे. तर तुमच्या वेदना आम्ही बाजूला काढलेल्या आहेत, तुमचा रक्तस्राव बाजूला काढलेला आहे, तुमची मलमपट्टी बाजूला काढलेली आहे, ऍडमिट व्हायची गरज नाहीये, आणि पुन्हा पुन्हा होणारच नाहीये. ह्याची ही एक सील आपण त्या ठिकाणी सील करतोय, ती जागा, त्या व्हेन्सच्या जे स्पॉट्स असतात 3711 हे सील करतोय. मी दुसरं उदाहरण देतो. समजा तुमच्या हाताला जर ब्लेड लागलेले असेल तर जखम होईल, ती भरून पण येईल, पण 6 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही की आपल्याला जखम कुठं म्हणजे ब्लेड लागली होती. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तुमच्या कुठं जर जळालेला असेल, म्हणजे तुम्हाला उदबत्ती पोळली आहे, त्याची पण जखम होणार आहे. पण ती जखम जेव्हा भरते पण त्या ठिकाणी ऊन एक सील असल्यासारखे एक खून असते, तशा पद्धतीनं बीम उपचार आहेत. आपण त्या ठिकाणच्या पेशींमधलं पाणी काढून घेतोय, ते निर्जीव करतोय आणि ते गळून पडतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचं सील होतं, त्यामुळे पुन्हा उद्भवत नाहीत. म्हणजे पेशंटच्या डोक्यातल्या ज्या भीती येत नाही, 3-4 भीती आपण काढून एकदम सहज सोपा उपचार अवेलेबल केलेला आहे. बरोबर आहे. पण आता आपण पुन्हा एकदा सगळ्याच प्रकारांबद्दल बोलतोय म्हणून पुन्हा मागे जाते की फिस्टुला किंवा त्याविषयी तुम्ही सांगत होतात, तर ते काय नक्की होतं? तर मला मूळव्याधीमध्ये मौसल कोंब लागतात, फिशरमध्ये त्या ठिकाणी क्रॅक गेलेला असतो. ह्याच्यापेक्षा दोन्हीपेक्षा तिसरा एक म्हणजे भगंदर नावाचा आजार आहे. ह्या आजारामध्ये काय होतं, संडासच्या जागेच्या बाजूला आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठंतरी एक छोटीशी पोळी तयार होते, एक गाठ म्हणू आपण. सुरुवातीला गच्च असते, 2 ते 3 दिवस झाल्यानंतर ती पिकते. ह्या 2 ते 3 दिवसामध्ये वेदना खूप असतात आणि ते पिकून त्याच्यामध्ये पाणी तयार होतं. कधी कधी ते पोळी फुटते, घाण निघून जाते, पेशंटला खूप बरं वाटतं. परत आणखी काही दिवस झाले तर त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी तशाच स्वरूपाची छोटीशी गाठ तयार होते, ती पिकते, त्याच्यात पू तयार होतो, निघतो. तर पेशंटला वाटतं हे परत होत आहे. आणि लक्षात, हे जेव्हा परत व्हायला लागतं याचा अर्थ त्याला इन्फेक्टिव्ह सोर्स कुठंतरी आहे. तो जो संडासच्या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात जो बाहेर छिद्र पडलेला असतं, तसंच छिद्र संडासच्या आतल्या बाजूला पडलेलं असतं. जिथं आपण डेंटेट लाईन म्हणतो तिथं ग्लँड्स ऑफ मॉर्गनीज असतात. त्या ग्लँड इन्फेक्ट झाल्यामुळं तिथून हा सोर्स ऑफ इन्फेक्शन असतो. जोपर्यंत सोर्स ऑफ इन्फेक्शन आपण बंद करणार नाही तोपर्यंत ते परत होणार. बरोबर आहे. बोलूया आपण याविषयी. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये इथे घेतोय आपण एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IDN. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि डॉक्टर, आत्ता ब्रेकपूर्वी आपण फिस्टुलाबद्दल बोलत होतो, तर त्याच्यावरती काय ट्रीटमेंट, उपचार काय आहेत?
फिशोलामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये आपण जर जेव्हा बघतो तेव्हा फिशोलेक्टॉमी आणि फिसरेक्टॉमी नावाचे म्हणजे तो ट्रॅक काढून टाकणे, तिथं जो म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, बाहेरच्या बाजूला एक छिद्र पडलेलं असतं आणि आतल्या बाजूला एक, त्याच्यामधून एक चॅनल तयार झालं असते, एक नळी तयार झालेली असते. आधुनिक शास्त्रामध्ये ती नळी काढून घेतली जाते. हे एक पद्धतीचं ऑपरेशन. पण फिशोलाच्या पेशंटला ऑपरेशन नंतर पण परत होण्याचे चान्सेस खूप होतात, बघितलेलं आहे आम्ही. किंवा ते ऑपरेशन करत असताना जो स्पिंटर्स म्हणजे संडासची प्रक्रिया जी आहे ती कंट्रोल करणारे जे पेशी असतात त्याला इंजुरी होते. त्यामुळे कधी इनकॉन्टिन्यू म्हणजे कंट्रोल जाण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक क्षारसूत्र नावाची ट्रीटमेंट खूप सुंदर सांगितलेली आहे. ही पण कुठं काप नाही आहे, ही पण केमिकल क्वाटरायझेशनच आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, बाहेरच्या छिद्रांमधून जो ट्रॅक तयार झाला त्या ट्रॅक थ्रू एक थ्रेड टाकून ठेवून देतो आणि तो आपण 8 दिवसाला चेंज करतो. आणि तो जो ट्रॅक तयार झालेला असतो तो ट्रॅक आपण बाहेर शिफ्ट करतो. म्हणजे एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. एखादी बर्फाची लादी आहे आणि आपण वरून कापत खाली येतोय. बर्फाचा स्वभाव कसा असतो, ब्लेडनी कापल्यानंतर खाली आपण कापत जातोय आणि वरचं जॉईन होत जात आहे. त्याच्या पद्धतीनं आपण क्षारसूत्र आणि जेव्हा फिशोलाचा ट्रीटमेंट करतो, जो फिशोलाचा ट्रॅक तयार झालेला असतो आपण क्वाटराईज करत बाहेर येतो आणि पाठीमागून भरत जातो. त्याच्यामुळे इनकॉन्टिनन्स होत नाही, जे मेजर कॉम्प्लिकेशन आहे, आणि त्याच्यामुळे पुनरुद्भव पण होत नाही. बरोबर. ही ट्रीटमेंट आहे, त्याचा उपयोग होतो की पुन्हा होत नाही. जशी ही ट्रीटमेंट आहे फिस्टुलावरती, तसं लेझर ही एक उपचार पद्धती आहे मूळव्याधीवरती. मगाशी तुम्ही सांगितलं, तर लेझर आणि नवीन उपचार पद्धती बीम याविषयी आपल्याला तुम्ही माहिती दिलीत. तर या दोन्ही विषयी आम्हाला जरा एकदा सांगा की नक्की कुठली उपचार पद्धती जास्त हे चांगली किंवा वाईट म्हणण्यापेक्षा त्याची कार्यपद्धती गरजेचं. बरोबर. बीम थेरपीमध्ये आपण काय म्हणजे लेझर थेरपीमध्ये आपण काय करत असतो, एक विशिष्ट प्रकारची किरणं त्या कोंबाच्या मांसल भागावरती ते किरणं सोडली जातात. त्याच्यामुळे काय होतं, तो मांसल भाग जाळला जातो. पण आपला ट्रीटिंग अँगल जो आहे, संडासची जागा असते ना, आपण 45 to 90 डिग्रीमधून कुठून तरी त्या मूळव्याधीच्या कोंबांना जाळत असतो. जसे ते मूळव्याधीचे कोंब जळले जातात तसं त्याचा बेस जो आहे पाठीमागल्या बाजूला जे नॉर्मल टिश्यू जे असतात, स्पिंटर जे असतात, ते पण जळतात. किंवा एखाद्या माणसाच्या टिश्यूची स्ट्रेंथ जी असते ती माणसामध्ये फरक असतो. पण मला जर तुमच्या स्ट्रेंथ कळाली नाही त्या पेशंटची, तर माझ्याकडून समजा एखाद्या वेळेस कॉन्सन्ट्रेटेड किंवा जास्त मेगाहर्ट्जच्या बीम लेझर जर त्या ह्याच्यावर जर पडले तर इंजुरी जास्त होईल. त्याच्यामुळं मूळव्याधीच्या ऑपरेशन नंतर जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते निश्चित ह्याच्यामध्ये नाहीत, कमी प्रमाणात आहेत, पण आहेत. ह्याच्यामध्ये ओपन वुंड होते का, तर 100% ओपन वुंड होते. बऱ्याचदा आम्ही असं बघितलेलं किंवा लेझरने उपचार केल्यानंतर किंवा इंजेक्शन थेरपीने आपण उपचार केल्यानंतर त्या पेशंटला एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव वाहत राहतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणची जखम लवकर भरत नाही आणि जखम उघडी असल्यामुळे वेदना पण असतात. एक जखम कुठली भरत असताना ती जागा थोडी आकसून घेतल्यामुळे संडासची जागा पण लहान होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर त्या आपण जे मूळव्याधीचे कोंब लेझरने जाळतोय त्याच्यासोबत त्याचा बेड जाळला जातोय. त्याच्यामुळे संडासची जागा पण लहान होऊ शकते आणि संडासच्या कंट्रोलवरही थोडा बहुत फरक पडू शकतो. त्याच्या उलट जर आपण बीमकडे आलो, बीमची कार्यपद्धती काय, कुठेही काप नाहीये, कुठेही टाका नाहीये, उघडी जखम आहे का, तर उघडी जखम नाहीये, क्लोज जखम आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते सगळं आर्टरी, व्हेन, नर्व, मसल त्याचं कोलिजन केलं जातं. त्याच्यामुळे तिथून त्याला आम्ही क्लोज वुंड म्हणतो. जसं आपण एखादं कपडा शिवता असताना मधून घेऊन मधून टाका मारून वरून नॉर्मल टेस्ट जसं राहतं तसं त्याचे क्लोज वुंड फॉर्म होते. त्याच्यामुळं तुमच्या स्पिंटरला धोका नाहीये, जखमा वेदना नाहीयेत, रक्तस्राव नाहीये आणि जागा लहान होत नाही. अतिशय चांगले उपचार पद्धती. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही ह्या बीम या अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाबद्दल आम्हाला सांगितलं आणि ज्याच्यामुळे वेदना रहित असं उपचार होऊ शकतात याची तुम्ही माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा फक्त IBN लोकमत.